हॅलो मित्रांनो, उद्या बँक निफ्टी आणि निफ्टी कुठे जाऊ शकते आणि आपण काय ट्रेड करू शकतो ते बघूया. आणि मी तुम्हाला माझी झिरो लॉस स्ट्रॅटेजीचा अपडेट देतो. सो आपण सुरुवातीला बँक निफ्टी बघूया. बँक निफ्टी उद्या कुठे जाऊ शकतं. तुम्ही अगर जसं 15 मिनिटामध्ये बघाल तर मार्केटने आज एक खूप मोठं गॅप ओपन झालं, त्याच्यानंतर हे मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज गेलं. बरोबर. सो आता आपण उद्या काय करू शकतो. मार्केट समजा या लेवलच्या वरती कुठे ओपन होत असेल, पहिली 5 मिनिटाच्या मग ग्रीन कॅन्डल बघायची, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. सिंपल काय करू शकतो, ऑप्शनचा चार्ट ओपन करायचं, जिथे मार्केट ओपन झालं ऑप्शनचा चार्ट ओपन करायचा आणि त्याच्यामध्ये पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बघायची. अगर जशी पहिल्या 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल बनली, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो आणि टार्गेट कमीत कमी 1:4चा आपला टार्गेट असेल. ओके. आणि डाऊन साईडचं म्हटलं तर समजा ह्या लेवलच्या खाली अगर ओपन होते आणि हा लो ब्रेक होत असेल, ओके, तर आपण डाऊन साईडला एंट्री घेऊ शकतो. पण क्वांटिटी हाफ करा. अगर अप साईडला अगर तुम्ही 2 लॉट मारत असाल, डाऊन साईडला फक्त 1 लॉट मारा. ओके. हा लो ब्रेक झाला, आपण एंट्री घेऊ शकतो. आणि तर टार्गेट जास्तीत जास्त आपण हा टार्गेट ठेवू शकतो, कारण मार्केट इथे आल्यावरती एक रिव्हर्स व्हायचे चान्सेस असतील किंवा मग इकडे आल्यावरती एक साईडवेज होऊन जाईल. ठीक आहे. तर डाऊन साईडला मार्केट हा लो ब्रेक केला तर टार्गेट हा असेल. अप साईडला मार्केट अगर ऑप्शनच्या चार्टवरती पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसत असेल ॲट द मनी किंवा मग इन द मनीमध्ये, ओके, या लेवलचा अगर ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक होत असेल तर आपण अप साईडला सुद्धा जाऊ शकतो. आणि आपण आता पहिला निफ्टीचं बघूया. निफ्टीचा अगर तुम्ही बघत असाल, निफ्टी पण आज खूप मोठा गॅप ओपन झाला. सो निफ्टीचा पण सेम आहे. या लेवलच्यावरती अगर मार्केट ओपन होत असेल तर ऑप्शन ॲट द मनी किंवा इन द मनीमध्ये घ्या. पहिले ऑप्शनच्या चार्टवरती ओपन करा. पहिले 5 मिनिटाची ग्रीन कॅन्डल दिसली, त्याचा हाय ब्रेक होत असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपण आपला एसएला कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. अगर हा एसएल खूप मोठा वाटत असेल तर आपण 50% त्याचा आपण एसएल ठेवू शकतो. आणि डाऊन साईडला मार्केट अगर हा लो ब्रेक होऊन अगर ह्या लेवलच्या खाली जात असेल तर आपण एंट्री घेऊ शकतो. वरच्या साईडला जसे आपण समजा 2 लॉट असेल, डाऊन साईडला फक्त 1 लॉट, म्हणजे क्वांटिटी हाफ करा आणि टार्गेट त्याचा मॅक्झिमम हा ठेवायला ठेवा. ओके. सो आता मी तुम्हाला माझी पोझिशन दाखवतो. अगर पोझिशनमध्ये येऊ तर आज तुम्हाला दिसत असेल मी आज एकही पोझिशन नाही घेतले. माझी झिरो लॉस स्ट्रॅटेजीचा आज मी ट्रेड का नाही घेतला त्याचं पहिले की लॉजिक सांगतो. कारण मी झिरो लॉस स्ट्रॅटेजीसुद्धा जो करतो ती एक डिरेक्शनल करतो, एक इन द मनीमध्ये करतो. बरोबर. सो माझ्यासाठी एक मुवमेंटम होणं गरजेचं आहे आणि मला आज माहिती होतं की आज मुवमेंटम होणार, आज कम्प्लिटली साईडवेज होतं, त्यामुळे ट्रेड नाही घेतला. कारण मुवमेंटम अगर हवं असेल तर मार्केटला फ्लॅट ओपन होऊन हा लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. मग ॲटलीस्ट एक दिवस इकडे साईडवेज गेला असं चाललं असतं आणि मग नेक्स्ट डेला ब्रेक करते तर मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंटम आली असते आणि त्याच्यामध्ये मला प्रॉफिट मिळायचे चान्सेस जास्त असतात. ओके. सो मी आज त्यावेळी ट्रेड नाही घेतला, कारण आता मला माहिती आहे मार्केट काय होणार ते तुम्हाला सांगतो मी. मार्केट हे हा आठवडा अगर डेली टाईम फ्रेमवरती येऊ तर तुम्हाला क्लिअर अंदाज येईल की मार्केट कुठे क्लोज होऊ शकते ते तुम्हाला सांगतो मी. मार्केट आता ह्या लेवलच्या आसपास 2-3 दिवस इकडेच कुठेतरी टाईमपास करणार, म्हणजे ह्या लेवलच्या आसपासच मार्केट हे क्लोज होणार. त्याच्यामध्ये मी झिरो लॉस नाही करू शकत, कारण मला झिरो लॉससाठी ॲटलिस्ट माझ्या अगेन्स्ट तरी मार्केट जायला पाहिजे किंवा माझ्या साईडने तरी मार्केट जायला पाहिजे. जसं मी सांगितलं, अगर एका झोनमध्ये मार्केट थांबत असेल तर ती झिरो लॉस स्ट्रॅटेजी होणं तेवढी पॉसिबल नाही. आणि ह्या आठवड्यामध्ये मला एक जास्त ट्रेंडी मार्केट दिसत नाही, त्यामुळे मी कदाचित ट्रेड पण नाही घेऊ शकत. पण अगर इन केस अगर हा गॅप ओपन होऊन अगर हा लेवल ब्रेक होत असेल तर मी जिथे 4 लॉटने सेल करतो आहे तिकडे मी कदाचित 2 लॉटने सेल करेन. ओके. तर माझा मॅक्झिमम लॉस हा आठवड्याचा 4,000 रुपये असेल. मग तो सुरुवातीला मी मग 2,000 रुपयाचा अगर माझ्या अगेन्स्टमध्ये गेला तर 2,000 रुपयाचा मी कवर करीन आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट डेला मी तो स्ट्रॅटेजी ती झिरो लॉस करायचा नक्की प्रयत्न करेन. मी व्हर्च्युअल ट्रेड पण घेतला एक स्टॉक मार्केटवरती. सो हे बघा ही पोझिशन आहे. एकदा रिफ्रेश करतो. 275च्या आसपासचा 278चा प्रीमियमला मी पी सेल केला आणि 163ला प्रीमियम बाय केला. मॅक्झिमम लॉस हा 6,300, 3 लॉट आहे आणि मॅक्झिमम प्रॉफिट हा 8,600. ओके. सो मी रिअलमध्ये ट्रेड नाही घेतला, कारण मला माहिती आहे हा आठवडा कुठे जाणार नाही. अगर एका झोनमध्ये राहिला तर मी प्रयत्न करेन की ॲटलिस्ट मी या ॲपवरती मी त्याची झिरो लॉस करण्याचा प्रयत्न करेन आणि मग त्याच्यावरती मी तुम्हाला अपडेटसुद्धा देत राहीन. ओके. आणि मी अगर पोझिशन घेतली तर त्याबद्दल तुम्हाला अपडेटही मी नक्की देईन. आणि तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. धन्यवाद.